नमस्कार, मी विक्रांत मनोरे. HTML ह्या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेसन 11वा आता चालू होत आहे. तर या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत की कशा पद्धतीने वेबसाईट तयार करत असताना HTMLच्या अंतर्गत आपण कुठल्या टेक्स्टला लिंक देऊ शकतो, ज्याला आपण हायपर लिंक म्हणतो. लिंकिंग ती कशी देता येईल आणि त्या लिंकचा कलर कसा बदलतो. साधारणतः आपण अनेक वेबसाईटला जातो आणि आपल्याला माहीत असावं ही गोष्ट की किंबहुना एकही अशी वेबसाईट नाही की ज्या वेबसाईटमध्ये हायपरलिंक नाही. मग ती हायपरलिंक अक्षरांना असेल, मग ती हायपरलिंक टेबलला असेल, ग्राफिक्सला असेल, ऑडिओला असेल, काही व्हिडिओला असेल. तर लिंकिंग शिवाय पूर्ण आपल्याला वेबसाईट दाखवता येत नाही. कारण लिंकिंग याचा अर्थ समजून घ्या. एका पेजवरनं आपल्याला दुसऱ्या पेजवर जाता येतं, त्याला लिंकिंग म्हणतात. मग ते वेब पेज असेल, मग ती PDF फाईल असेल, मग ते कुठली एक वेबसाईट असेल वेगळी, किंवा ग्राफिक्ससुद्धा असेल. थोडक्यात एका जागेवर जर आपण क्लिक केलं, हायपरटेक्स्ट, आता आज हायपरटेक्स्ट आहे लिंकिंगचं, हायपरलिंक म्हणजे एका टेक्स्टवर जर क्लिक केलं आपण, किंवा जर चित्रावर जर क्लिक केलं, तर आपण दुसऱ्या पेजवर जाऊ शकतो. याला लिंकिंग असं म्हटलं गेलेलं आहे. तर आपण बघूया. मी नोटपॅडमध्ये जातोय आपल्याला तो प्रोग्राम दाखवण्यासाठी. कसा दिला जातो बघा तो. लिंकिंग जर द्यायची असेल तर कुठल्या फाईलची लिंक द्यायची असेल ती फाईल लिहायची असते. मग ती वेबसाईट असेल तर HTML एक्सटेन्शन लिहा, फाईलचं नाव लिहा. आणि आता सुदैवाने गणेश 7 नावाची जी फाईल तयार केलेली आहे, तिचा जो पाथ आहे, पाथ म्हणजे ती कुठे साठवली गेलेली आहे, कुठे सेव्ह केली गेलेली, C ड्राईव्हला का D ड्राईव्हला. C ड्राईव्ह असेल तर कुठल्या फोल्डरला, D ड्राईव्ह असेल तर कुठल्या फोल्डरला, त्या फोल्डरमधल्या सब फोल्डरला, त्याला पाथ म्हणता, मार्ग. तर सुदैवाने गणेश 7 जी फाईल आहे ना, ती फाईल आणि गणेश 4 जी फाईल आहे ना, ती फाईलचा पाथ एकच आहे. त्यामुळे इथे पाथ देण्याची गरज नाही. अन्यथा मग भरपूर काही किचकट वाटलं असतं आपल्याला. C कॉलन द्यायला लागतो, मग स्लॅश करून त्या फोल्डरचं नाव, मग त्या फाईलचं नाव, उदाहरणार्थ KK, आणि मग त्या फाईलचं एक्सटेन्शन, उदाहरणार्थ डॉक्युमेंट असेल तर DOC इत्यादी. तर हे सर्व द्यायला लागतं. पण इथे कसं द्यायची गरज नाही आहे, कारण रूट एकच आहे, पाथ एकच आहे. H फॉर हॉरिझॉन्टल, आय मीन हायपरलिंक रेफरन्स, REF फॉर रेफरन्स, आणि A फॉर ॲट्रिब्यूट. ते फाईल दिली, एक्सटेन्शन दिलं, डबल कोटेशन कंप्लीट केलं. आपण टार्गेटकडे नंतर वळूया. आणि नंतर इथे गो टू टेक्स्ट दिलेलं आहे, म्हणजे गो टू टेक्स्ट नावाचं मॅटर येईल त्या वेबसाईटवर. त्याला जर आपण क्लिक केलं तर तो आपल्याला कुठे घेऊन जाईल मित्र हो, गणेश 4 नावाच्या HTML फाईलवर. 2 वेळा मी घेतलेलं आहे इथे, कारण मला टार्गेटबद्दल या ठिकाणी सांगायचं होतं. तर पहिल्यांदा टार्गेट, नंतर बघूया पहिले हायपरलिंक लागली का ते बघूया, आणि मग ती लिंक रेड, येलो इत्यादी. मग मी सेव्ह करतोय फाईल आणि मी त्या पेजवर जातो. ओपन, ती फाईल ओपन करूया आपण. गणेश 4, सॉरी, गणेश 7, आय एम व्हेरी सॉरी टू से. हे बघा गणेश 7. पुन्हा ओपन करा ना, काय फ्रेश करा तिला. ओपन गणेश 7. हे बघा ती फाईल आली या ठिकाणी. तर इथे लिहिलेलं दिसतंय तुम्हाला. हे कलर का दिसतंय, कारण आपण तिथे कलर दिलेला आहे, येलो कलर दिलेला आहे. बघायचं आपल्याला काय लिहिलेलं होतं, इथूनच बघूया. मग हा इथे येलो दिसतोय बघा, हा बॉडीमध्ये दिला जातो. येलो काय दिलेलं आहे, व्ही लिंक, व्हिजिटेड लिंक. याच्या अगोदर मी प्रॅक्टिकल करत असताना या फाईलला लिंक केलं, म्हणून त्याने येलो दाखवलेला आहे. आणि ते ॲक्टिव्ह लिंक जर राहिली असती तर त्याने ब्ल्यू दाखवला होता सुरुवातीला, आणि मग लिंकला तो रेड दाखवतो. म्हणजे बघा, लिंकचे कलर आहेत. A लिंक म्हणजे ॲक्टिव्ह लिंक, रेड कलर येईल. म्हणजे तुम्ही जर क्लिक केलं ना, तर तिथे रेड कलरचं हे मॅटर दिसेल, हे टेक्स्टचं. व्हिजिटेड लिंक, एक वेळा रेड झाल्यानंतर ते ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत ते रेड दिसेल, नंतर ते
व्हिजिटेड, तुम्ही व्हिजिट दिलेली आहे त्या पेजला, म्हणून त्याचा कलर येलो होईल. आणि एकदम सुरुवातीला ज्याला तुम्ही पेज ओपन करतात त्यावेळेला त्याचा कलर जो आहे तो ब्ल्यू राहणार आहे. तर मी याच्या अगोदर हे ओपन केलेलं होतं त्यामुळे ब्ल्यू नाही. अन्यथा आपण असं करूया, गणेश पास इथे लिहितो मी. त्याला जाऊ द्या, आपण गणेश पाथला काही व्हिजिट केलेलं नाही आहे. आय मीन गणेश पास, सॉरी नॉट फाईल, फाईलच नाही तिथे बघा ना, फाईल नॉट फाउंड म्हणाला. 6 असेल वाटतं, किंवा 2 घ्या, 2 तर कन्फर्म आहे. आपण बाकीचे काही प्रॅक्टिकल केलेले आहे, मी इथे लिंक देतोय. हे समजते ना आपल्याला, कन्फ्यूज करून घेऊ नका. एच फॉर हायपर, आर एफ फॉर रेफरन्स. तर आपण हायपर लिंक दिली इथे, एक्सटेन्शन द्यायचं असतं, विदाऊट एक्सटेन्शन जाणार नाही, डबल कोटेशनमध्ये द्यायचं. पाथ काही देण्याची गरज नाही आहे, अन्यथा मी मगाशी लिहून दाखवला. आणि नंतर आपण ज्या टेक्स्टला लिंक लावायची आहे, ज्या टेक्स्टवर क्लिक केलं असता आपण पुढच्या पेजवर जातो, पुढे जातो, ते मॅटर लिहायचं. इथे कुठलंही मॅटर असेल, मी मुद्दाम गो टू नेक्स्ट पेज केलेलं आहे. आणि 2 वेळा घेण्याचं कारण मला टार्गेटबद्दल सांगायचं आहे. ए लिंक फॉर ॲक्टिव्ह लिंक, व्ही फॉर व्हिजिटेड लिंक, म्हणजे कलर आहे लिंकचे, ते बॉडीच्या अंतर्गत दिले जातात. दुसऱ्यांदा आपल्याला सांगितलं. गणेश 7 लोड करूया आपण. फाईल ओपन, ब्राउज, गणेश 7. हे बघा, आपण याला क्लिक करू. बघा आपण दुसऱ्या पेजवर गेलो, पुन्हा इकडे आलो. हे बघा, हे रेड झालं. मी याला क्लिक करतो. हे बघा, आपण दुसऱ्या पेजवर गेलो. पेज म्हणजे कुठलं आहे, गणेश 6 आहे. याला पण मी लिंक लावलेलं आहे तशा. हे बघा असं. तर असा हा प्रकार होता. चार दिवे आहेत, कन्फर्म केलं मी 4. कलर बघा आता आपण. फाईल ओपन, सात, ओके आलं. इथे गो टू नेक्स्ट पेज लिहिलेलं, क्लिक केलं. बघा दुसरं पेज आलं, क्लिक केलं, मग हे पेज आलं. याच्यामध्ये फरक दिसला का आपल्याला? मी ज्याला आपल्याला ह्या लिंकबद्दलचं सांगायचं होतं ते म्हणजे असं आहे की या ठिकाणी टार्गेट म्हणून काय आहे की ज्या वेळेला तुम्ही त्या टेक्स्टवर क्लिक करता त्याला टार्गेट काय, सेल्फ. सेल्फ म्हणजे तो ज्या ठिकाणी आहे त्याच्यावरच ते वेब पेज ओपन होतं. म्हणजे पूर्वीचं जे पेज आहे ना तुमचं वेब पेज, ते झाकलं जाईल. ती विंडोच्या वर ही विंडो नवीन ओव्हरलॅप होईल, म्हणून याला सेल्फ म्हणतात. आणि ब्लँक केलं म्हणजे ती नवीन एक न्यू विंडो ओपन होईल आणि त्या ठिकाणी ती हायपरलिंकचं पेज दाखवेल आपल्याला. ब्लँक म्हणजे इथे डबल कोटेशन द्यायचं, अंडरस्कोर लिहायचं, सेल्फ, पुन्हा डबल कोटेशन, अंडरस्कोर, ब्लँक. हां, आलं लक्षात आपलं? टार्गेट देतोय आपण. दोघांमध्ये फरक बघा. मी पुन्हा रिफ्रेश करतोय, आपल्याला हे समजलं असेल कलर किंवा काय. हे बघा लाल कलर आल्यानंतर मी याला क्लिक करतो पहिल्याला. त्याने काय केलं की त्याच वेब पेजवर बघा, तेच वेब पेजला ओव्हरलॅप केलं, ते झाकून टाकलं. मी अंडू करतो आणि आता याच्यावर क्लिक करतोय. हे वेब पेज झाकलं जाणार नाही, नवीन विंडो ओपन होईल. बघा आली नवीन विंडो ओपन झाली, हे पेज झाकलं गेलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्लँक किंवा सेल्फ असे टार्गेट त्या ठिकाणी त्या हायपरलिंकसाठी वापरू शकतो. आपल्याला व्हिडिओ समजला असेल. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू मीट यू.